ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। ई गव्हर्नन्समध्ये ठाणे जिल्हा परिषद राज्यात तृतीय। देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रणजित यादव यांचा गौरव। महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या 150 दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील विविध शासकीय कार्यालयांच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्यात आले। या मूल्यांकनात ठाणे जिल्हा परिषदेने राज्यात तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश मिळवले आहे। या यशाच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 28 मार्च 2026 रोजी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांना उत्कृष्ट कार्यालय प्रमुख म्हणून प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश कुमार तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी सांगितले की ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात राज्यात तृतीय क्रमांक मिळणे हे संपूर्ण प्रशासनासाठी अभिमानास्पद आहे। डिजिटल प्रशासनाच्या माध्यमातून पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख सेवा देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत। या यशामध्ये सर्व अधिकारी कर्मचारी यांचे समन्वयपूर्ण योगदान महत्त्वाचे ठरले असून विशेषतः उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन अविनाश फडतरे यांनी प्रभावी कामगिरी बजावली आहे। जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे फलित असून भविष्यात अधिक गुणवत्तापूर्ण व नाविन्यपूर्ण सेवा देण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले। ब्रेकिंग न्यूज मराठी, ठाणे। ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे।